चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपला राखीव खेळाडू पाठवणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल स्टीअर केले पाहतोय आपण थर्डमॅन कडे एक सिंगल, इथं मात्र कंप्लीट. बॉलरचं नाव सांगायचंय. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या दोन बॉलवरती एक एक धावणी खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण. हा फटका चांगला पाहतोय आपण. हवेत आहे पण खाली क्षेत्र आहे. चेंडू मात्र मेडिकेट बाउंड्री लाईन कडे निघून जाईल. सीमा रेषा पार आलाय. चौकार. पाहतोय आपण मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधून चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार. चौकाने धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 6. वेगवान बॉल पण लाईन कुठे पण ते चेक करतील. खराब लाईन हाताळल्या गेली. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 7. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचा संगणक आपण लगेच व्यासपीठावर यायचे आणि टी शर्ट आपण घेऊन जायचे. शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमचा संगणक. लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. हवेत फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलं झेल आणि झालंय. इथं मात्र पहिला बॅटर होतोय फेल. फूलों सा सर्व टीमच्या कॅप्टनला महत्वपूर्ण सूचना आहे. ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्याकडून जे आपल्याला तिरुपती दौरा आहे त्यासाठी आपण लगेच आपले आधार कार्ड सौरभ पाटील यांच्याकडे जमा करायचे आहेत. यावेळेस पात्र प्रत्येकदा हा बॉल खराब आहे. पाहतोय आपण डाव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा आलाय आणि धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 8. स्टीअर केले पाहतोय आपण. बॉलला गलीकडे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र आता फरार होईल का पाहायचंय.
आणि क्रिकेट कम आणि फुटबॉल जास्त चेंडूला पाठवलंय बाहेर. हे पाहू शकता आपण क्रिकेट कम फुटबॉल जास्त. वा कोण आहे क्षेत्ररक्षक? पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या पाहतोय आपण 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विश्वास पाटील आले क्रमांक 2चे षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. परत एकदा टॅप केल्या पाहतोय आपण. छोट्या बॅटचा वापर केला होता आणि या दरम्यान पाहतोय आपण अतिशय वेगात 2 कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण 14 धावा. चालू आहे ना मॅच ती झाली. ती दुसरी मॅच आहे अजून. आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. धावसंख्या जर पहिले आपण धावफलक होती आता मात्र तब्बल पुढे सरकते ती. धावसंख्या 16. चांगले षटक विश्वास यांचं पाहतोय आपण. टर्न केले बॉलला पाहतोय आपण. स्कोरलेगकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना आणि चांगलं तालमेल दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय आपण. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. दोन्ही टीमसाठी हा सामना निर्णायक आहे पाहतोय कारण की आपण दोन्ही टीमचे 1-1 पराभव झालेले आहेत. जो संघ जिंकेल तो संघ मात्र त्यांची आशा कायम राहील या ट्रॉफीमध्ये पाहतोय आपण. चांगला बॉल होता पाहतोय आपण. फिंगरी फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. अजून एक चांगला बॉल. लेग बॅटच्या स्वरूपात एक आली आहे सिंगलला. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 19. चांगलं कमबॅक केले विश्वास पाटील या बॉलरने पाहतोय आपण. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत. राऊंड झाले. एक दांडी झाली आहे. गोल विकेट क्रमांक 3. आपण जो सामना खेळतो या पुढचा
तो गट आपण कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी जयदुर्गा सुरई आणि या शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमचा संघाने आपण टॉस साठी यायचं आहे. चला आपण लगेच या, नाहीतर दुसरे संघ सज्ज आहे तिथं. तर 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 19. येणारे 2 षटकाचा खेळ अजून बाकी आहे. होकचा फटका पाहतोय आपण लॉंग लेग कडे आणि त्या दरम्यान मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एकच सिंगल मिळेल. एका धावने टीमची धावसंख्या 20. त्यानंतर जो सामना होईल अर्णव 11 टेमगर आणि विपक्ष कांबे स्पोर्ट कांबे, आणि त्यानंतर जो सामना होईल ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंडचा फटका. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा सहज कंप्लीट करेल. इथे मात्र बॅटर संतोष सुतार पाहतोय आपण. अभिमन्यू पाटील चांगलं षटक हाताळताना. आज मात्र जर पाहिला पण ती लय सापडली नाहीये संतोष सुतार या बॅटरला, ज्यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळेस ऑन ड्राईव्ह फक्त एक सिंगल कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येचा बदल, धावसंख्या 23. यावेळेस मात्र काय घडले पाहिजे. थर्ड मॅन कडे चेंडू जातोय. फक्त एक सिंगल परत येईल. परत एकदा थोडस बदल केलाय आपण. निश्चित यानंतर जो सामना होईल, कारण की जो समोर जो संघ आहे तो अलोबल नाही आहे जुवा टीमची, त्यासाठी आपण थोडासा फेरबदल करणार आहोत. यानंतर अर्णव 11 टेमगर विपक्ष कांबे स्पोर्ट कांबे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आहे. लवकर या चला, नाहीतर अजून 2 संघ सज्ज आहेत. पाहतोय आपण. घाई करा, चला घाई करा. अभिमन्यांचं सुद्धा चांगलं षटक. आता मात्र संतोष सुतार पाहतोय धीमी बॅटिंग करताना. आक्रमणात दिसलं नाहीये. चांगला बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, आणि अशाच बरोबर पाहतोय की आपण षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 24 धावा. सापेगावचे जावई आणि आयोजक कमिटीचे खास मेंबर्स. श्यामदादा आपण कुठेतरी असाल आणि शेतकऱ्याची हॅट्रिक असो की मात्र चौकारची हॅट्रिक, श्यामदादा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये. आणि लकी मॅन आहे, पण आज काही चाललं नाही लकी मॅन. यस, नाव घेतलं. आता मात्र नावा साठी चमत्कार होईल का पाहायचंय. बॉलरचं नाव सांगायचंय. अंतिम षटक मनोज पाटील आलाय टाकण्यासाठी. धावसंख्या 24. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉलवरती हा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरलेकडे, आणि इथं मात्र झेल ड्रॉप. एक सिंगल आली आहे या बॉलवरती. चला, श्याम पाटील यांचं नाव घेतलं आणि प्रतिस्पर्धी टीमच्या क्षेत्ररक्षण झेल सोडलंय. म्हणजे सापे टीमसाठी लक फॅक्टर कोण ठरतोय? जावई बापू. पण जावई बापू गेले कुठं?
याच पात्र हुकडचा प्रयत्न टॉप एज पाहतोय आपण. आता मात्र फाईन लेग कडे आता मात्र धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे आणि इथं मात्र पाहतोय की आपण चौकार आलाय. लक फॅक्टर नाव घेतलं आणि धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली. जावई बाबू शाबाश. श्यामदादा कुठे आहे? हात वरती करायचे. धावसंख्या जर पहिले आपण धावपल करतोय आता मात्र 29. येणारे इथून मात्र अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 40 पर्यंत संघ मजल मारेल काय, कारण की दोन्ही टीमसाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे स्कोर लेग कडे. एका टप्प्याने आता मात्र चेंडू फरार झालाय. सीमारेषा पार आलाय चौकार. नाव घेतलंय पाहतोय आपण श्याम पाटील. वा भाई वा. श्याम पाटील कडून तब्बल चौकाराची षटकाराची हॅट्रिकला सुद्धा 5,000 रुपये आहेत. कृपया करून जुना बॉल आपण आणायचे. अजून एक हा फटका चांगला पाहतोय आपण. यावेळेस पाहता क्षेत्ररक्षक आहे. 5,000 वाचले श्यामदादा यांचे पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 34. भगवान जाधव पाहतोय आपण. दमनदोर ज्यांनी गाजवलं उत्कृष्ट खेळाडू. निश्चित अप्रतिम बॅटिंग बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं. हा बॉल काय घडले पाहिजे. बॅकअप चांगलं पाहतोय आपण. निश्चित एक सिंगल येते बाईकच्या स्वरूपात पाहतोय आपण. धावसंख्येचा बदल. धावसंख्या 35. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण याचे टॉस साठी कांबे स्पोर्ट कांबे टीमचा संगणक आणि अर्णव 11 टेमगड टीमचा संगणक. यावेळेस पात्र टर्न केले पाहतोय आपण. धावा किती कंप्लीट करेल पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्या ऍक्शन मध्ये थ्रो करतोय आणि इतर मात्र बाद झाले बॅटर आणि अशा तऱ्हेने निर्धारित 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या मध्ये धावफलकावर 36 आणि 37 धावांचं एक मापक आव्हान उभं केलंय. या अनिल दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. निश्चित पाहतोय आपण आमची आत्या टॉस बॉक्स मध्ये आपण आहोत आणि दोन्ही टीमला शुभेच्छा देताना पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने असोसिएशन मध्ये पडद्यामागचा खरा हिरो कोण असेल तर अनिल दादा असेल. त्यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण टॉस होताना. आलाय इंडिया. वाह नवीनच शब्द. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या कॅप्टनाने फेक जिंकलेल्या सर्वप्रथम फुल एन्जॉय करते आपण सध्या तरी. ऑरेंज 40+ संघटनेच्या माध्यमातून पहिली ज्या नाईट स्पर्धा कसं वाटलं? एकदम छान होते. पहिला सामना गमावलेला आता मात्र जिंकला तर पुढे जाण्याची संधी असेल. नाणेफेक जिंकलेले काय नाही असेल. क्षेत्ररक्षण
खूप खूप शुभेच्छा. आमच्यासोबत अर्णव 11 टेमगट टीमचे संघटक निश्चित खूप छान उल्लेख तुम्ही केला की ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही सांगितलं की आम्ही सोनं करून घेणार आणि तुमच्या आयुष्यामधले पहिली जी एंट्री ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये पहिली डे नाईट कसं वाटलं? फुल एन्जॉय करत आहे सध्या तरी आपण? खूप छान वाटलं. आता मात्र नाणेफेक केलेली आहे, बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये कितपत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. ऑल दी बेस्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनला. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या बाजून गेले. प्रथम सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे मित्र विशाल पाटील. यस, थँक यू सो मच सुनीलजी पवार सर, ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे परमनंट कॉमेंटेटर. त्यांचा आवाज तुम्ही या आधीच्या सत्रामध्ये ऐकला. हो सर, कांबेनी बिल्डिंग घेतली ना. हो पवार सर, कांबे बिल्डिंग घेतली ना. श्याम पाटील, ओ श्याम पाटील, तुम्ही या मंचावरती बसा. सध्या सागडीला ग्रहांचे नक्षत्र विरुद्ध दिशेने फिरतात. तुम्ही बसाल तर कदाचित सरळ दिशेने फिरतील, कारण तुमचा सपोर्ट दमन दौऱ्याला होता तेव्हा एक वेगळीच चमक धमक पाहायला मिळत होती. पण आज तुमचा सपोर्ट, जावईचा सपोर्ट कुठेतरी कमी भेटतो असं वाटतंय. श्यामशेठ पाटील यांनी सांगितलं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात येईल. खरं तर ते स्वतःला सांगतात की ते सापे टीमसाठी लक्की आहेत, बट खरं तर ते त्यावेळेला नेहमीच बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडासाठी लक्की ठरलेत, कळत न कळत. सावंदे टीम, तुमचा 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे, कारण आता तुम्ही बॅटिंग करतात. चला, विनंती असेल एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. टार्गेट जो सेट करण्यात आला 37 धावेचं लक्ष आणि नॉकआउट मॅच. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकणार आणि जो हरेल त्या टीमसाठी ही स्पर्धा या चरणावरती समाप्त. आणि ऑफिशियल जो हरणार आहे त्या टीमसाठी स्पर्धा समाप्त होणार, कारण दोन्ही टीम्सने याआधी एक एक सामना गमावला. जो जिंकेल त्याला आणखीन एक सामना खेळण्याची संधी मिळेल. 12th मॅन पाठवा आधी, विनंती असेल. सावंती टीम लवकरात लवकर, स्कोररला त्याचमुळे त्रास होतोय, त्यामुळे आम्ही मॅच देखील पॉज केली आहे. सामन्याला सुरुवात, दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पगलाच बॉल समोरच्या दिशेने फटका. लॉंगॉनचे फिल्डर आता तिथे येतात. बॉल फील्ड केला गेला आणि सिंगलने सुरुवात झाली या डावाला. सध्याच्या घडीला सापे संघ ग्राउंड मध्ये खेळतोय, बट हृदयाला धक्के सरवलीपाडा गावामध्ये देखील बसतात श्याम पाटील यांना. सध्याच्या घडीला ते पूर्णपणे चिंतेमध्ये दिसतात. पॅडल स्वीप खेळायचं होतं, बट बॉल स्क्वेअर लेग कडे गेला. पहिलं षटक आपल्याला गोलंदाज रामकृष्ण माळी या फर्स्ट ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. सापे टीमने खरं तर दमन दौरा जो आपला झाला तिथे जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला, बट कुठेतरी आता चुका घडतायत. बट अजूनही सामना भरपूर बाकी आहे. जिंकले तर टिकणार आहेत, हरले तर स्पर्धा संपणार. वळवला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला बीट केलं, बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगला, चौकार. बट सापेगावचे जावई स्वतः बिझनेसमॅन आहेत, बट जावई बापू नाराज आहेत. जावई बापू नाराज आहेत कारण सध्या सगळीला सापे टीम या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये.
बॅकफूट वरती जाऊन पंच केला, कवसला बॉल फील्ड होतोय, सिंगल कंप्लीट केली जाईल. सध्या सगळीला विकेट हवी आहे सापी टीमला, कारण मी उल्लेखही केला नॉकआउट मॅच. जो जिंकेल तो टिकणार आणि जो हरणार तो या स्पर्धेचा बाहेर जाणार. त्यामुळे या सामन्याचं महत्व जास्त. वळवला ऑन साइडला, पुलचा फटका आलाय, डीप मिड विकेटला बॉल चालला, फिल्डर आगे तिथे मिळेल सिंगल. सिंगलचा मदतीनं धावपळ करता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती आणि अजूनही या पहिल्या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ राखलेला. फार शफल झालेत बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्टच आलं नाहीये. डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये 37च्या चेज मध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण 8 चेंडू राखले, येते 18 आणि 18 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहेत रन्स 29. मध्ये 29 करायचं असेल थोडी घाई करा विनंती असेल. आणि यात नंतर देखील आम्हाला भरपूर सारे सामने खेळवायचे, सो प्लीज थोडं फास्ट खेळा. येस, याआधी मी तो उल्लेख केला. अगदी मला असं वाटतं 2 ते 3 दिवसाआधी ही बातमी आपल्याला मिळाली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दमन दौरा विष्णू पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल दिशाहीन बॉल टाकलाय, अतिरिक्त रन निर्माण सुरुवात केली आहे. सापेगावचे बुमरा देखील त्यांना म्हटलं जातं आणि ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचा बुमरा. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं, मी उल्लेखही केलं की नॉकआउट मॅच आहे. फुल रन बॉल ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला फिल्डर आलेत वेगाने, बॉल फील्ड केला जातोय, डबलला चान्स घेण्यात आली आहे, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगदी 2 दिवसाआधीच एक गोड बातमी मिळाली. सापेगावचे विद्यमान सरपंचपदी निवड मेघनाथजी शास्त्री सावंतजी झालेली आणि तेही मला असं वाटतं 100 टक्के टाकताना आपल्याला दिसणार आहेत. आता ड्राईव्हचा हा फटका आला, फिल्डर येतात पॉइंट वरनं, डबलला चान्स घेतली आहे, रनआउट ची शक्यता आहे. रनआउटची विकेट, झटका पगला. थ्रो आला, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता, पॉइंट वरनं फिल्डर वेगाने तिथे आले. येस, मेघनाथ शास्त्री ज्यांचा आपण नुकताच उल्लेख केला तेच तिथे होतं. स्कोर कार्ड 12 वरती आहे. खरं तर काही असे खेळाडू आहेत खरं जसं त्यांचं वय वाढतं त्यांचा खेळ आणखीन चांगला होत चालला, पण भोलेनाथ पाटील यांच्यासाठी ही गोष्ट थोडी विपरीत आहे. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटला फिल्डर आलेत आणि चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. आणि फिल्डर तिथे मेघनाथ शास्त्री आहेत आणि खरं तर गावची जबाबदारी आहे, तर गावच्या टीमची जबाबदारी देखील घेतली आहे. आणि खरं तर जर आपण विचार केला तर या टीमचे या टीमसाठी देखील खंबीरपणे उभं राहण्याचं काम
खरं तर भरपूर सारे असे चेहरे आहेत या टीम मध्ये. मेघनाजी शास्त्री असतील, त्यानंतर अपील झालीये, बट इथे दरम्यान जर आपण पाहिलं यष्ट्यांचा वेध घेतलाय गोलंदाजाने. विकेट दरम्यान आली आहे, झटका दुसरा लागला मॅच मध्ये. आता कमबॅक झालं टीम सापेज, कारण चेंडू लागलेत आता येते 13-13 मध्ये आता करायचं 21. खर तर या हंगामामध्ये खूप वेळा असं झालं की असं वाटलं की सापे टीम कुठेतरी मागे पडतीये. त्या वेळेला विष्णू पाटील, जसं आपण इंडियन टीमसाठी बुमराला कमाल करताना पाहिली आहे अगदी कठीण परिस्थितीमध्ये, त्या वेळेला सापे टीमसाठी परफॉर्म केलं विष्णू पाटीलने. नाही, त्यांचा आत्मविश्वास देखील आता वाढलाय. मला असं वाटतं येत्या स्पर्धेमध्ये पूर्ण ऍक्शन बुमरा सारखीच असेल. खेळ समाप्त झाला पहिल्या 2 षटकांचा, आणि 2 षटकांमध्ये एकूण रन 17 चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये आता करायचं 20 धावा. 12-20 समीकरण मॅच मध्ये लागले, पण आता समीकरण अवघड झालं, कारण मागील षटक जर आपण पाहिलं मागील षटकामध्ये एकूण 8 धावा आल्या, 9 धावा आल्या. बारा चेंडू लागलेत आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता, आणि गोलंदाज तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये भगवान जाधव. आणि खरं तर काही दिवसाआधीच एक दुःखद बातमी देखील आली, जे खरं तर या संघामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे. असे विजयदादा जाधव आज आपल्यामध्ये नाही आहेत, आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली. बारा मध्ये 20 करायचं, आणि गोलंदाज भगवान गोलंदाजी मार्कवरती. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला भरत पाहायला मिळतोय, भारत पाटील. भारत पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 12 मध्ये 20 आहेत. मी म्हणेन की 2 चांगले फटके, कार्य सोपं होईल. लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला, विष्णू पाटील आहेत. बॉल फील्ड झालाय, थ्रो देखील आलाय, आणि विष्णू पाटील यांचं वय जर आपण पाहिलं 48 त्यांचं वय असावं, बट खरं तर काय जबरदस्त ते खेळ करत आहेत. पण पुढील जर आपण विचार केला सामन्यामध्ये टेमघरमध्ये महेश अण्णांची फिटनेस तुम्ही पहा, ते 50+ आहेत, ते 35चे वाटतात, जो फिटनेस लेवल त्यांनी मेंटेन केला. शफल होऊन खेळायचं होतं, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ट, आणखीन एक सफलता, आणि आता पलटवार कमबॅक या सामन्यामध्ये टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेचा. आपण पाहिलं
सध्या सगळीला जावई बापू भरपूर खुश आहेत. जावई बापूंसाठी देखील एक सॉन्ग होऊन जाऊ द्या, रेडी ठेवा. आणि समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफ विष्णू पाटील. झाली गडबड. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. मिसफील्ड चा जोरावरती 4. दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. त्यांची सुरुवात खरं तर एखाद्या प्राइजची अनाउन्समेंट ते 2000 पासून करतात, बट अखेरता त्यांच्या खिशामधनं फक्त एकच नोट कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचते. हे त्यांचं जुनं वैशिष्ट्य राखलेलं आहे. मागील बॉलवरती मिस्टेक झाली. 22 झालेल्या आहेत, 15 आणखीन करायचे आहेत. 9 चेंडू लागलेत, 9 मध्ये 15. इथे 3 चेंडू महत्वाचे आहेत. 3 बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर सामना फार इंटरेस्टिंग होणार आहे. उडवलाय बॉल, लॉंग ऑफला विष्णू पाटीलला भेदलं आणि हा बॉल देखील सीमा पार. 4. वय बापू यांचा देखील जादू टोना फिका पडतो. ते तरी काय करणार, ते मन लावून सपोर्ट करतात. आता त्यांचं मन देखील खाली झालं ज्या प्रकारे खेळ सुरू आहे. बट अजूनही बघा, अजूनही 11 धावा बाकी आहेत, अजूनही बाकी आहे. त्याचमुळे मी म्हणेन की इथे ना विचार करायला हवाय सापे टीमने, कारण अजूनही 11 धावा राहिलेल्या आहेत. फुल टॉस पडलाय, कबसला फिल्डर, कॅच कंप्लीट, कमबॅक, विकेट आली आहे. आता जावई बापू खुश आहेत. अब मजा आएगा. आता चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये 11. बट पाहता पाहता साबंदे टीमही विजयाच्या दिशेने आता सध्याच्या घडीला मार्गक्रमण करत आहे, कारण 11 धावा राहिलेल्या आहेत आणि 7 चेंडू लागलेत. एक चांगला फटका साबंदेला हवा आणि एक फटका जसा येईल ना, हा सामना साबंदेच्या खिशामध्येही जाईल. श्यामशेठ पाटील, दमन दौरा, चविष्ट जेवण आपण त्यांचं हाताचं काढलं 3 दिवस. त्यानंतर खरं तर फक्त एकच गोष्टीची खंत मला अजूनही आहे, आणि जोपर्यंत ती खंत ते पूर्ण नाही करत तोपर्यंत ती खंत राहणारच आहे. कॉमेंट्री बॉक्सला जी त्यांनी अनाऊन्समेंट केली होती त्याचा फक्त 25% त्यांनी पोहोचवला, 75% अजून आला नाहीये. जेव्हा येईल तेव्हा ती खंत पूर्ण होईल. मजेचा भाग आहे श्यामदादा, राग मानू नका, मस्तीचा भाग आहे. दिलखुलास असं व्यक्तिमत्व, आणि आमच्या पडद्यामागच्या हिरोंच्या लिस्टमध्ये श्याम पाटील हे नावही आवर्जून आम्ही घेऊ, ज्या प्रकारे ते सहकार्य करत असतात. आता 7 मध्ये 11 राखला. हा बॉल जर इथे ना डॉट बॉल, विकेट किंवा बाउंड्री नाही आली ना तर लास्ट ओव्हर पैसा वसूल होणार. 7 मध्ये 11, शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल, आणि बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती अभिमन्यू पाटील. शेवटचा बॉल, राउंड द विकेट. व्हाट अ बॉल, वाईड यॉर्कर. बट इथे हा अंतिम बॉल येतोय निर्धाव, आणि आता शेवटचे 6 चेंडू या सामन्यामध्ये लागलेत आणि करायच्यात आता 11 धावा. सहा मध्ये 11 करायच्यात. बघ ग्राउंड मध्ये अजूनही भारत पाटील सारखा बॅटर आहे. खरं तर भारतचा खरं तर एक फटका, एक चांगला फटका भारत कडून हवा, आणि अंतिम ओव्हरची जबाबदारी संतोष सुतार. खरं तर फार औचित्य गोलंदाजी करतात, बट आज जबाबदारी त्यांनी घेतली की मी गोलंदाजी करेन, आणि ते तयार झाले त्या लास्ट ओव्हरसाठी. संतोष सुतार गोलंदाजी मार्कवरती,
आणि येथे 6 चेंडू ठरवतील की या स्पर्धेमध्ये पुढे कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. 6 मध्ये 11 बनल्या तर तिसरा सामना खेळण्याची संधी सावंतेला मिळेल. बट 11 डिफेंड जर झाल्या तर तिसरा सामना खेळण्याची संधी मिळेल सापेला. सहा मध्ये 11. मी म्हणेन की पगले 3 चेंडू महत्वाचे. चला वेळ जास्त चालला. चला फिल्डिंग टीम सुरुवात करा. 6 मध्ये 11. पगला बॉल. पगलाच बॉल सोडून दिलाय. दिशा खराब अशी गोलंदाजी झाली तर त्रासदायक ठरू शकते सापे टीम साठी. बघ कुठेतरी गती कमी आहे बट लाईन आणि लेंथचं महत्व अशा वेळेला फार वाढतं. आता 6 मध्ये 10 राहिला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर तिथे. आता विकेट किपर पोहोचलेत. सिंगल झाली. डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. सिंगलच असेल. चेंडू आता लागलेत. येते 5 मध्ये आता 9 धावा करायचा आहेत. पाच मध्ये आता 9 धावा करायचा आहेत. लेफ्टी बॅटर आता समोर आहेत. येस आपल्या या स्पर्धेमध्ये एक नवीन कन्सेप्ट आपण घेऊन आलो. 8 ही कन्सेप्ट फर्स्ट टाइम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे वैशिष्ट्य राखलेलं आहे की जे कोणी केले नाहीये ना ते नवीन करण्याचा प्रयत्न नेहमीच राखलेला आहे. आणि आता दिशा खराब. अतिरिक्त रन. फुल टॉस पडलाय. ऑन साइडला फटका. सिंगल झाली. डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. सिंगलच असेल. सध्याच्या घडीला दोन्ही बाजूंनी सौरभजी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. बट कोणाचे प्रयत्न कोणाला विजयाच्या दिशेने नेतील. कारण चेंडू आता 4 लागलेत आणि 4 मध्ये 7 धावा करायच्यात. शामशेठ पाटील यांनी फार मोठी अनाउन्समेंट केलेली आहे की आज जर सापे टीम जिंकली तर एक विशेष ब्रँडचा बॉक्स टीमला देण्यात येईल. वळवला बॉल. दिशा खराब. आणि संतोष सुतारने ना या ओव्हर मध्ये 3 अतिरिक्त चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि 2च लीगल आहेत. प्ले अँड मिस. आता ही दिशा खराब. अशी गोलंदाजी जर होईल ना तर अवघड आहे. आता 4 मध्ये 5 राहिला. 4 वाईट पडलेत. बघा रिव्ह्यू नाही आहेत. रिव्ह्यू कोणत्याही टीमला या आधी दिलेला नाही आणि आता दिला जाणार नाहीये. 4 मध्ये 5 करायच्यात. ऑन साइडला फटका. फिल्डर आहे तिथे उपस्थित. सिंगल झाली. दुसऱ्या धाबेसाठी चान्स घेतला नाहीये. आणि 3 चेंडू. आता 4 धाब्यांची आवश्यकता. अजूनही सामना जिवंत आहे. एखादा डॉट बॉल एखादी विकेट जर इथे आली तर इथनही कमबॅक केला जाऊ शकतो. बट खरं तर सुतारही विचार करत असेल की 4 वाईट. खरं तर जर आपण विचार केला 3 मध्ये आता 4 धावा करायच्या आहेत. सामना अगदी महत्वपूर्ण आहे. नॉकआउट मॅच आहे. 3 मध्ये 4 आणि हा बॉल चांगला टाकलाय. हलकी अपिले दरम्यान तिथे झाली. आता 2 चेंडू लागले. 3 धाव्यांची आवश्यकता. आणि जर ना अगदी 1 ते 2 रनचा फरकाने इथे जर ना कुठेतरी सापे टीम विचार करत असेल 4 जे वाईट पडले ना त्यापैकी संतोषने 2 जरी टाळले असते ना तरी सुद्धा इथे 2 मध्ये 5 असते. 2 चेंडू लागलेत. 3 धाव्यांची आवश्यकता. शामशेठ पाटील देखील कॉम्बॉक्स मध्ये. त्यांच्याही हृदयाचे ठोके सध्याच्या घडीला वाढलेत कारण सध्याच्या घडीला त्यांची सासूरवाडी इन ऍक्शन मध्ये आहे. टीम सापे 2 मध्ये 3 करायच्यात. पगली सुपर ओव्हर पगल्याच रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे का. नेक्स्ट बॉल. उडवलाय बॉल. फिल्डर नाही येत. बॉल गॅप मध्ये सामना समाप्त. आणि आता ही स्पर्धाही समाप्त झाली आहे. टीम श्री कृष्ण स्पोर्ट्स सापेसाठी आणि आपलं अस्तित्व कायम ठेवलं या स्पर्धेमध्ये. टीम सावंतने वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. मी म्हटलं की भारतचा बॅट